नमस्कार मित्रांनो, आज आपण रेपो रेट बद्दल डिस्कशन करणार आहोत. तुम्ही ऐकलं असेल का आरबीआय रेपो रेट वाढवते, आरबीआय रेपो रेट कमी होते. मग रेपो रेट म्हणजे काय? ज्या बँका आहेत, फॉर एक्झाम्पल आपण घेऊया का स्टेट बँक ऑफ इंडिया आहे, एचडीएफसी बँक आहे. या बँकांना जेव्हा पैसे लागतात तेव्हा पैसे कोण प्रोव्हाइड करतं? आरबीआय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. मग आरबीआय काय सांगतं, ठीक आहे मी तुम्हाला पैसे तर देणार पण त्याच्यावर इंटरेस्ट घेणार. फॉर एक्झाम्पल पकडा का आरबीआयने 100 रुपये दिलेले आहेत एसबीआय बँकला आणि त्यांनी सांगितलेलं आहे का माझा जो रेट ऑफ इंटरेस्ट आहे वर्षाचा तो आहे 6%. म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया एसबीआयला वर्षानंतर त्यांना 106 रुपये परत द्यावे लागतात. मग हा जो रेट ऑफ इंटरेस्ट आहे यालाच बोलतात रेपो रेट. मग तो रेपो रेट जर कमी झाला तर मग काय काय बदल होऊ शकतात? रेपो रेट जर कमी झाला तर बँकांना स्वस्तामध्ये पैसे मिळतात, त्यामुळे होम लोन किंवा कार लोनचे इंटरेस्ट हे कमी होतात आणि एफडीचे पण इंटरेस्ट हे कमी होतात. जर रेपो रेट वाढला तर काय बदल होतो का बँकांना जास्त इंटरेस्टने पैसे घ्यावे लागतात. मग ते तर आपल्याला कव्हर तर करायचं आहे, मग ते कव्हर कुठून करणार? होम लोन जे आहेत याचा इंटरेस्ट मग ते वाढवतात किंवा कार लोनचा इंटरेस्ट आहे तो वाढवला जातो. जो इंटरेस्ट जास्त वाढला तर मग काय होणार का घेणारे जे आहेत लोन घेणारे यांची संख्या कमी होऊन जाते. मग अशा वेळेस बँकेना तर खर्च काढायचा आहे, मग ते तर अशा प्रकारे खर्च काढतात आहेत आणि त्यांना पैसे पण चांगले पाहिजेत. मग एक सोल्युशन म्हणून ते एफडीचे इंटरेस्ट रेट वाढवतात का जेणेकरून इंटरेस्ट रेट वाढलाय म्हणून लोक आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट करतील आणि त्यांची रोलिंग किंवा त्याच्या खर्चामध्ये तो कव्हर होईल. तर अशा प्रकारे ही सिस्टम चालते. तर हा जो वर्ड आहे का आरबीआय जे पैसे बँकला देते आणि जो इंटरेस्ट चार्ज करते त्यालाच बोलतात रेपो रेट. धन्यवाद.